नमस्कार मंडळी. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा सुरू आहे नाही का? पण त्यातलं खरं काय आणि खोटं काय हेच कळत नाहीये. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख आणि रक्कम काय आहे हे आम्ही तुम्हाला थेट सरकारी माहितीच्या आधारे सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर संपूर्ण आणि अचूक माहिती हवी असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न आहे की बाबा, या 8व्या हप्त्याचे पैसे नक्की खात्यात येणार कधी? तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण खुद्द कृषीमंत्र्यांनीच तारीख जाहीर केली आहे. चला तर मग बघूया की नक्की कोणत्या तारखेला पैसे खात्यात जमा होणार आहेत. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक पटकन नजर टाकूया. सगळ्यात आधी सरकारची अधिकृत घोषणा काय आहे ते बघू. मग सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा आणि त्यामागचं सत्य काय आहे हे समजून घेऊ. या हप्त्यासाठी नक्की कोण पात्र आहे तेही पाहू. ज्या मूळ स्रोतामधून आम्ही माहिती घेतली त्यात एक वेगळं विश्लेषण आहे तेही बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी काही महत्त्वाचा सल्लासुद्धा आहे. चला तर मग सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकाराकडून नक्की काय घोषणा झालेली आहेत. थेट मुद्द्यावर येऊया. तर ही आहे सगळ्यात मोठी आणि पक्की बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता याच महिन्यात म्हणजे 23 मार्च ते 30 मार्चच्या काळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. ही निश्चित झालेली वेळ आहे, त्यामुळे आता दुसऱ्या कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवू नका. आता रक्कम किती आहे? तर या 8व्या हप्त्यासाठी सरकारनं तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. ही खूप मोठी रक्कम आहे जी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे. आणि या प्रचंड मोठ्या निधीचा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास 90,34,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे. विचार करा, केवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पीएम किसान योजनेसारखी नमो शेतकरी योजनेची कोणतीही ठरलेली किंवा फिक्स तारीख नसते. यासाठी आधी एक शासन निर्णय म्हणजे GR काढला जातो. त्यानंतर कृषी मंत्री स्वतः घोषणा करतात आणि मग एखाद्या मोठ्या कार्यक्रमात किंवा मंत्रिमंडळ बैठकीनंतर पैसे वाटप केले जातात. याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. चला आता वळूया सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका मोठ्या चर्चेकडे. एक अफवा खूप वेगाने पसरवली जात आहे. त्यामागचं सत्य काय आहे ते आता आपण स्पष्टपणे समजून घेऊया. तर अफवा अशी आहे की सरकार 8वा आणि 9वा असे दोन्ही हप्ते एकदमच देणार आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. अधिकृत माहितीनुसार आता फक्त आणि फक्त 8वा हप्ताच मिळणार आहे. 9व्या हप्त्यासाठी आपल्याला सरकारच्या वेगळ्या घोषणेची वाट पाहावी लागेल. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नका. बरं, पैसे येणार हे तर आपल्याला कळालं, पण या 8व्या हप्त्यासाठी नक्की कोण पात्र ठरणार आहे, याचा नियम काय आहे? चला तेही बघूया. याचा नियम अगदी सोपा आणि सरळ आहे. ज्या शेतकरी बांधवांना नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला होता ते सर्वजण या 8व्या हप्त्यासाठी आपोआप पात्र आहेत. यासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. आता ज्या मूळ व्हिडिओमधून आपण ही सगळी माहिती घेतली आहे तिथे या योजनेबद्दल एक राजकीय विश्लेषणही दिलं आहे. ते नेमकं काय आहे हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. आम्ही हे फक्त माहिती म्हणून तुमच्या समोर ठेवत आहोत. यात आमचं कोणतंही वैयक्तिक मत नाहीये. हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो की पुढे जे काही विश्लेषण आहे ते त्या मूळ व्हिडिओ निर्मात्याचं वैयक्तिक मत आहे. आमचा उद्देश फक्त त्यांच्या स्रोतामध्ये दिलेली माहिती तटस्थपणे आपल्यापर्यंत पोहोचवणं इतकाच आहे. त्या व्हिडिओमध्ये असं एक भाष्य केलंय की सध्याच्या सरकारच्या कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे आणि त्याचे वाईट सामाजिक परिणाम दिसायला लागले आहेत. त्यांनी एक भावनिक वाक्य वापरलं आहे की मामांच्या धोरणांमुळे भाच्यांची लग्न होत नाहीयेत. आणि त्यांच्या विश्लेषणाचा शेवटचा मुद्दा असा आहे की या धोरणांना कंटाळलेले शेतकरी आणि त्यांचं कुटुंब येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क वापरून या नेत्यांना सत्तेतून दूर करतील. चला आता आपण पुन्हा योजनेच्या मुख्य माहितीकडे वळूया. चला आता सगळ्यात शेवटच्या आणि आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया की आता पुढे काय करायचं आणि कोणती काळजी घ्यायची. 3 गोष्टी सगळ्यांनी पक्क्या लक्षात ठेवा. 1. 9व्या हप्त्याबद्दलच्या कोणत्याही बातमीवर किंवा अफवेवर विश्वास ठेवू नका. सरकारची घोषणा होईपर्यंत थांबा. 2. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला बँक खाते क्रमांक, आधार नंबर किंवा मोबाईलवर आलेला OTP चुकूनही कोणाला देऊ नका. या सगळ्या योजना आणि मदतीच्या पलीकडे जाऊन एक खरा प्रश्न मनात येतोच की आज आपल्या बळीराजाला नक्की कशाची गरज आहे? फक्त अशा आर्थिक मदतीची की अजून काहीतरी ठोस करण्याची गरज आहे? यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या प्रत्येक लाईकने आम्हाला योग्य माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला प्रोत्साहन मिळतं. अशाच खात्रीशीर आणि अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारात आणि शेतकऱ्यांच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.